चला बाळांनो, आज आता आपल्याला इयत्ता चौथीचा MTSच्या अभ्यासाचा भाग पाहायचा आहे, संख्याज्ञानचा. तर चला आपण पाहूया. पहिला प्रश्न कोणता आहे पहा. 5, 4, 8, 7 या अंकापासून 7000 पेक्षा मोठ्या किती जास्तीत जास्त संख्या तयार होतील. म्हणजे हे अंक वापरून आपल्याला मोठ्यात मोठ्या म्हणजे 7000 पेक्षा मोठ्या अशा संख्या तयार करायच्या. मग किती संख्या तयार होतील चला आता पाहूयात आपण. आपले अंक कोणते वापरायचे आहेत. 5 एक मिनिट रे पिल्लू. 5, 4 हो तसंच 8, 7. पहा आता ह्या संख्या वापरून आपल्याला 7000 पेक्षा मोठ्या संख्या शोधायच्या आहेत. कशा करायच्या आहेत. 7000 पेक्षा मोठ्या. मग 7000 पेक्षा म्हणजे त्याची सुरुवात कुठून करावी लागेल आपल्याला 7 पासून. मग 7 पासून कोणत्या संख्या तयार होतील पहा. 7845 एक होईल. 7854 एक होईल. परत 7458 एक होईल. 7485 एक संख्या तयार होईल. परत 7547 एक संख्या तयार होईल. परत 7574 ही एक संख्या तयार होईल. पहा त्याच्यानंतर परत ह्या झाल्या 6 संख्या. किती 1 2 3 4 5 6. ह्या आपल्याला 7000 पेक्षा मोठी संख्या शोधायची म्हणून आपल्याला 7000 पेक्षा मोठ्या संख्या लागतील. हे 4000 वगैरे हे आपल्याला चालणार नाही. आता परत पाहायला गेलं तर 7000 पेक्षा मोठे म्हणजे 8000ची पण संख्या इथे चालेल. मग 8 पासून सुरू होणाऱ्या संख्या कोणत्या असतील. त्याच्या एकक स्थानी 8 असतील. पहा 8745 8754 परत 8574 8547 परत 8485 8485 एक येईल. परत 8458 एक येईल. आता परत काय झालं. कोणती संख्या येईल इथे. 7 5 4 किती संख्या झाल्या. 1 2 4 5 आणि 6. ह्या पण 6 संख्या झाल्या. एवढ्या संख्या तयार होतात. म्हणजे ह्या 6 आणि ह्या 6. कारण आपल्याला संख्या कशा पाहिजेत 7000 पेक्षा मोठ्या पाहिजेत. मग ह्या 6 आणि ह्या 6 अशा 12 संख्या आपल्याला या संख्येपासून तयार करता येतात, ज्या की 7000 पेक्षा मोठ्या आहेत. ठीक आहे. मग 12 पर्याय आहे का आपल्या ऑप्शनमध्ये. पाहूयात आपण. आहे पहा 1 नंबरलाच 12 हा पर्याय आहे. म्हणजे हा 1 नंबरचा पर्याय आपला बरोबर येईल. ठीक आहे. आता दुसरं पहा. चल पहा आता इथं 7 रिकामी जागा 5 रिकामी जागा आणि प्रश्न काय विचारला आहे. चौकोनात योग्य अंक भरून सर्वात मोठी विषम संख्या कोणती आहे. म्हणजे आपल्याला चौकोनामध्ये संख्या टाकायच्या आहेत आणि ती सर्वात मोठी विषम संख्या झाली पाहिजे. समसंख्या आपल्याला चालणार नाही आणि अंक असमान वापरा. म्हणजे अंक आपल्याला वेगळे वेगळे वापरायचे. तर आपण आता मला पर्यायावरून जाऊया. आता पहा आपल्याला कोणती संख्या बनवायची आहे. विषम संख्या. विषम संख्या म्हणजे काय. ज्या संख्येच्या एकक स्थानी 2 विषम म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 अशा संख्या येतात त्यांना आपण विषम संख्या म्हणतो. ओके नाही. मग आता पहा इथं एकक स्थानी किती आहेत 8 आहेत. म्हणजे हा पर्याय आपला आधीच लगेच कटून जातो. एकक स्थानी किती आहेत इथं 8 आहेत. मग ज्या संख्या सम आहेत त्या संख्यांचा पर्याय लगेच आपल्याला खोड करायचा. इथं 8 असल्यामुळं हा आपला पहिला पर्याय चुकीचा ठरतो. परत इथं 9 आहेत इथं 7 आहेत. म्हणजे ह्या विषम संख्या आहेत एकक स्थानी. म्हणजे हे पर्याय आपण विचार करण्यासाठी ठेवू. आणि इथं पण 6 आहेत. 6 ही समसंख्या आहे. म्हणजे 6 हा पण पर्याय आपला कट होईल. आता फक्त आपल्याला हे 2 पर्याय शोधायचे आहेत. म्हणजे आपल्याकडं 7859 आणि 7957 हे 2 पर्याय आहेत. आता आपल्याला सरळ समजतं 7800 मोठे की 7900 मोठे. तर 7957 ही संख्या आपली मोठी येईल. विषम संख्या पाहिजे ना आपल्याला. मग 7957 ही संख्या आपली मोठी येईल. ठीक आहे. म्हणून हा पर्याय क्रमांक 3 बरोबर येऊन जाईल. चला आता पुढचा तिसरा प्रश्न पाहूया. पहा 50च्या पुढील क्रमाने येणाऱ्या 2 विषम संख्या
क्रमानं येणाऱ्या विषम संख्या शोधायच्या आहेत आपल्या. मग 50च्या नंतर येणारी पहिली विषम संख्या कोणती आहे? 51 आहे. ज्याच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 असतात त्या आपल्या विषम संख्या असतात. मग 50च्या नंतर 51 ही पहिली संख्या, 52 येणार नाही कारण 52च्या एकक स्थानी 2 असतात, 2 ही समसंख्या असते, आणि 53 म्हणजे आपला पर्याय किती आला? 2 नंबरचा पर्याय आपला बरोबर येईल इथं. ठीक आहे. आता 70च्या मागील 2 समसंख्या, 70च्या मागे म्हणजे 70च्या आधी येणाऱ्या संख्या, ही 70 आहे, 69, 68, 67, 66. ठीक आहे. 70च्या मागे येणाऱ्या 2 समसंख्या. मग 70च्या आधी 69 आहे, पण 69च्या एकक स्थानी 9 असल्यानं ही विषम संख्या आहे. मग ही एक संख्या येईल, परत ही विषम संख्या येते कारण एकक स्थानी 7 आहेत, आणि परत ही समसंख्या येईल. म्हणजे कोणत्या संख्या आहेत? 66 आणि 68 ह्या 2 समसंख्या आहेत. आहे का पर्यायामध्ये? 66 आणि 68 आहे आपल्या पर्यायामध्ये. पर्याय क्रमांक 3 हे बरोबर येईल. आता पहा, खालील पाढ्यातील कोणत्या जास्तीत जास्त विषम संख्या आहेत? बरं, म्हणजे खालीलपैकी कोणत्या पाढ्यामध्ये जास्तीत जास्त विषम संख्या आहेत असं त्यांना म्हणायचे. आता पहा, विषम संख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 अशा प्रकारचे अंक येतात त्यांना आपण विषम संख्या म्हणतो, हो की नाही? मग आता 4चा पाढा पाहायला गेलं तर 4च्या पाढ्यामध्ये 4, 8, 12, 16 म्हणजे एकक स्थानी 2, 4, 6, 8, 0 असे अंक असल्यामुळे ह्या सगळ्या संख्या कशा येतील? सम येतील. आता परत 15चा पाढा म्हटलं तर 15च्या पाढ्यामध्ये पण काय आहे? 5 आणि 0 या संख्या कंटिन्यू येत राहतात. म्हणजे 5 ही विषम संख्या कंटिन्यू 15च्या पाढ्यामध्ये असते. 8च्या पण पाढ्यामध्ये शक्यतो समसंख्याच असतात. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32. 32मध्ये 2च्या एकक स्थानी 2 आहे, 16च्या एकक स्थानी 6 आहे, 40च्या एकक स्थानी 0 आहे, हो की नाही? परत 12च्या पण पाढ्यामध्ये जास्तीत जास्त समसंख्या असतात. 12 1 12, 12 2 24, 24मध्ये 4 ही समसंख्या आहे, 36मध्ये 6 ही समसंख्या आहे, 48मध्ये 8 ही समसंख्या आहे. मग कोणता असा पाढा आहे की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त विषम संख्या असतात? तर 15चा पाढा आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त विषम संख्या पाहायला मिळतात. ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक 6 पहा, 2 अंकी सर्वात लहान विषम संख्या कोणती? 2 अंकी सर्वात लहान विषम संख्या. पहा, पर्याय शक्यतो आधी खोडाला शिकायचा आपण पटकन. आपलं विचारलेलं काय आहे? विषम संख्या विचारलेली आहे. मग आता पहा, इथं पहिल्या पर्यायामध्ये 10 संख्या आहे, 10च्या एकक स्थानी 0 आहे, आणि 10 ही पूर्ण काय आहे? समसंख्या आहे. म्हणजे हा पर्याय आपला चूक झाला, लगेच हा पर्याय वगळून जातो. परत शेवटचा पर्याय पहा, 98, 98च्या एकक स्थानी 8 आहेत, म्हणजे हा पण पर्याय आपला चुकीचा झाला. मग राहिले कोणते पर्याय? 2 पर्याय. तर विच इज द स्मॉलेस्ट 2 डिजिट नंबर, म्हणजे सगळ्यात छोटी 2 अंकी संख्या. म्हणजे 2 अंकी संख्या कुठून सुरू होतात? 10च्या पुढे, हो की नाही? 10च्या पुढे आपल्या 2 अंकी संख्या सुरू होतात, आणि 10च्या पुढे येणारी पहिली विषम संख्या म्हणजे 11 आहे. म्हणजे आपला हा पर्याय क्रमांक 3 इथं बरोबर येईल. 99 ही संख्या आहे, पण 99 हे सगळ्यात शेवटी येतात. जरी ती विषम संख्या असली तरी ते खूप दूर येतात. आपल्याला सगळ्यात लहान विचारली आहे, आणि 99 ही मोठी संख्या आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3, 11 हे आपला बरोबर उत्तर येईल. संयुक्त नाही व मूळ नाही अशी कोणती संख्या?